तुम्ही हिला का समजवत नाही आहात की तिचं लवकरच लग्न होणार आहे? आता तिला या डॉक्टरेट वगैरेची काही गरज नाहीये. डॉक्टरेट तर फार लांबची गोष्ट आहे बाबा. जर मी हा थिसिस सबमिट नाही केला तर मला एमफिल सुद्धा मिळणार नाही. माझी इतकी वर्ष वाया गेल्याने तुम्ही खुश होणार आहात? थिसिस पूर्ण करण्यासाठी हा फक्त एकच मुलगा उरला आहे. तुझे ते टीचर्स काय करत असतात? बाबा बरोबर बोलताय, समजून घेण्याचा प्रयत्न कर ना तू. मला सगळं कळतंय आई, सगळं कळतंय. मिस्टर अँड मिसेस बेदीला जर हे कळलं की तू त्या तर मुलासोबत, काय होईल? ते या होणाऱ्या नात्याला साफ मनाई करतील. करू द्या. किती वाचाळ आणि उद्धट झालीये ही मुलगी. गौतमनी मला सगळं काही सांगितलंय. काय सांगितलं? तुम्ही इतकं घाबरताय कशाला? त्यानं असं काहीच नाही सांगितलं. एवढंच सांगितलं की आम्ही दोघं सुद्धा शामली आणि अविनाश बरोबरच आहोत. आणि तुम्हाला नाही माहिती, आम्हाला किती वाईट वाटतंय की शामली आमच्या घरची सून नाही बनू शकत. हो, मलाही म्हणाले ती तसं. त्यानं हे पण सांगितलं असेल की आम्ही एवढे खुदगर्ज नाही आहोत की आमच्या सुखासाठी दोन निष्पाप जीवांचा आनंद हिरावून घेऊ. तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही दोघंही. पण आम्ही तर परके आहोत. जर आम्ही शामलीची तळमळ समजू शकतो तर तुम्ही का नाही समजत? कोण म्हणलं की मला शामलीचा त्रास नाही कळत ते? तर मग तुम्ही काही करत का नाही? तुम्ही तिची आई आहात. एक एकटी आई काय करणार आहे? जर बापाची जिद्द असेल तर आई काहीच नाही करू शकत. का? तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजावू नाही शकत? आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत? मी तुमच्या जागी असते तर ऐकून घेतलं नसतं. नाही, खरंच सांगतेय, गौतम माझ्या आणि नीलच्या मर्जी विरुद्ध त्याचं लग्न ठरवून तर बघू दे. पुरुष तेव्हाच आवाज चढवतो जेव्हा एक बाई त्याच्या समोर काहीही बोलू शकत नाही. ते तसे नाही आहेत. माझं सगळं ऐकून घेतात. माहित नाही तुम्हाला का गैरसमज झालाय. त्यांचं शामलीवर खूप प्रेम आहे, त्यामुळेच तिचं लग्न एखाद्या चांगल्या घरात करायचा विचार आहे. ते तिचं भलंच बघतात. ठीक आहे, मग तू तुझ्या नवऱ्याची साथ का नाही देत? तुला पण तुझ्या मुलीला आनंदी बघायचंय ना? मृणालिनी, स्वतःच्या भावनांना दाबायचा प्रयत्न करू नकोस. माहिती नाही मला तुझ्याविषयी इतकी सहानुभूती का वाटतीये. माहिती नाही कुठल्या जन्माचं नातं आहे की मी तुला हे सगळं सांगतेय जे मला नाही सांगितलं पाहिजे. तुम्ही आमच्या पाहुणे आहात, म्हणूनच तुम्ही जे काही म्हणाल ते ऐकून घ्यावंच लागेल. नाही, मी इथं येईपर्यंत एक पाहुणी होते, पण आता नाहीये. तुम्ही 2 दिवसासाठी आलाय. फिरा, मजा करा आणि आमचा विचार नका करू एवढा, प्लीज. जर शामली आणि अविनाशचं भविष्य एकत्र नसेल तर मी काय करू शकणार आहे? माहित नाही काय होणार आहे. तेच होईल जी तुझी इच्छा असेल. माझ्या वाटण्याने आजपर्यंत काय झालंय जे आज होईल? तुम्हाला आमच्याविषयी एवढं वाटतंय यासाठी मी तुमची खूप ऋणी आहे. आता मी जाऊ, खूप कामं पडली आहेत. आय एम सॉरी, मी तुझा खूप वेळ घेतला. नाही नाही, मी इतकी वेडी नाही हो की कोणाचं दुःख जाणून नाही घेऊ शकत. मी नक्कीच आभारी आहे. मी तुमच्या सिद्धांतांचा आदर करतो, बट द व्हॅल्यूज आर चेंज्ड. विचारात बदल झालेला आहे आणि माणसांनी त्यासोबत चालायलाच हवा. जर चालला नाही तर इतिहासाच्या पानात हरवून जाईल. विल बी हिस्ट्री, यू नो. एनिवे, तुमचे स्वतःचे काही सिद्धांत आहेत आणि या चित्तरंजन प्रकाशचे काही सिद्धांत आहेत, आणि त्या सिद्धांतांच्या जोरावर आज मी या उंचीवर पोहोचलो आहे. मी तुमच्या सिद्धांतांना कधीच चुकीचं म्हटलं नाही आहे. प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा. ते असू द्या बेदी साहेब, पण माझी इच्छा आहे की हे लग्न नोव्हेंबरपर्यंत व्हावं. लेट्स होप सो सर. चला, म्हणा वाट बघत असेल. चला चला.
माहिती नाही इतका वेळ का लागतोय. तुम्ही एकट्या का बसलात आंटी? नाही, तुझी आई इथे होती ना. अच्छा. आत्ताच आत गेली. ओके. ये बस ना. तुझे नोट्स तयार झाले? नोट्स तर झालेत, फक्त टाईप करायचेत. ते अविनाश करेल. अच्छा, तुला अविनाश खूप आवडतो ना? काय? मी तर फक्त नोट्स टाईप करण्याबद्दल बोलत होते. तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं. गौतम पण म्हणत होता की अविनाश खूप चांगला मुलगा आहे. हो, ते एकदा त्याला लंचवर घेऊन गेले होते. तो माझ्याबरोबर रिसर्च करतो. मला काय माहित तो चांगला आहे की वाईट. हे लोक आले वाटतं. हो. सॉरी उशीर झाला. नो प्रॉब्लेम. वेळ कसा गेला समजलंच नाही. हा, किती मस्त ऊन पडलं नाही. हम्म, चल तिकडे जाऊयात. चल. मिसी बाबा तुमचा फोन आहे. हॅलो. हाय. माझं म्हणणं ऐक अविनाश, मी श्यामलीचा बाप बोलतोय. मला तुझं असं माझ्या घरी फोन करणं अजिबात आवडत नाही. माझी इच्छा नाहीये की तू श्यामलीशी मैत्री वाढवावीस. आय डोंट लाईक दिस नॉनसेन्स. यापुढे कधीही माझ्या घरी फोन करण्याची हिंमत करू नकोस, समजलं? बाबा. मी म्हंटल होतं की मला या भिकारी पोराचं तोंड नाही पाहायचंय. आता बघ, त्याने तुला फोन करायला सुरू केलाय. तो माझा को रिसर्चर आहे बाबा, आणि त्यांनी कुठला गुन्हा केला? आवाज खाली कर. बाहेर पाहुणेत. मोठ्या आवाजात तुम्हीच बोलताय. शांत राहा. माझ्याशी वाद घालतीयस? चल आपल्या आईकडे. आज या बाबतीतला निर्णय कायमचा होऊन जाईल. चल. तुमची ही मुलगी मला वेडं करून सोडेल. आता तू काय केलं श्यामली? तो मुलगा अविनाश तर आता इथे येत नाही, पण त्याचे फोन मात्र नियमित येत असतात. आत्ताच त्याचा फोन आला होता. आमच्या थिसिसच्या सबमिशनची वेळ आलीये. तो बिचारा माहित नाही कुठून कुठून माझ्यासाठी नोट्स गोळा करून आणतो, आणि बाबांना काय माहिती काय वाटतंय. मी काय समजून बसलो हे तुला सुद्धा माहिती, आणि तुझ्या आईला सुद्धा. मला तुझ्या त्या मुलासोबतची मैत्री जराही आवडत नाही. यू नोट इट फॉर एव्हर. आणि मला या गोष्टीची पर्वाई नाही की तुझा थिसिस पूर्ण होतोय की नाही. इतकं वाईट नाही वागू शकत. तुम्हीला का समजवत नाही आहात की तिचं लवकरच लग्न होणार आहे. आता तिला या डॉक्टरेट वगैरेची काही गरज नाहीये. डॉक्टरेट तर फार लांबची गोष्ट आहे बाबा. जर मी हा थिसिस सबमिट नाही केला तर मला एमफिल सुद्धा मिळणार नाही. माझी इतकी वर्ष वाया गेल्याने तुम्ही खुश होणार आहात? थिसिस पूर्ण करण्यासाठी हा फक्त एकच मुलगा उरलाय. तुझे ते टीचर्स काय करत असतात? बाबा बरोबर बोलतायत, समजून घेण्याचा प्रयत्न कर ना तू. मला सगळं कळतंय आई, सगळं कळतंय. मिस्टर अँड मिसेस बेदीला जर हे कळलं की तू त्या तर मुलासोबत, काय होईल? ते या होणाऱ्या नात्याला साफ मनाई करतील. करू द्या. किती वाचाळ आणि उद्धट झालीये ही मुलगी. बघताय तुम्ही तर डोळ्यावर पट्टी आणि कानात कापूस घालून ठेवलाय. काही बोलत का नाही तुम्ही?